श्रीकृष्ण सगळ्यांना. नेहमीप्रमाणे आज पुन्हा आपल्यासमोर निरूपण सेवेला प्रारंभ करते. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा मुखी जगाचा जयाचा मुखी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा, माझे असो वंदन. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आज बघा असा विचार मांडायचा प्रयत्न करते की पंचमहाभूतांचा म्हणजे प्रकृतीचा, आपण फक्त प्रकृतीच्या बाहेरचा विचार केला तर तो सध्या मनाला पटत नाही. पण आता प्रकृतीचा जर विचार करायचा असेल तर प्रकृतीमध्ये म्हणजे प्रकृती आणि पुरुष या दोन घटकांमध्ये पुरुष वेगळा, पुरुषाचा विचार वेगळा एकादशीला करतो. आज आपण प्रकृतीचा विचार केला, दशमी एकादशी द्वादशीचा व्रतासाठी जर विचार केला तर प्रकृतीचा विचार करत असताना सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे पंचमहाभूतांपासून बनलेली ही जी प्रकृती आहे त्याचा संबंध शोधता शोधता मी अगदी बालपणात गेली. आणि बालपणात गेल्यानंतर तिथे माझे शिक्षक आठवले, नंतर घरी आल्यावर आजी आजोबा आठवले, आई वडील आठवले, आजूबाजूचे लोक आठवले. इतका संबंध आपला प्रकृतीशी लहानपणापासून आहे. आणि प्रकृतीशीच मला तर वाटतं सगळ्यात जास्त संबंध आहे. प्रकृतीला तोडणं आपलं कठीण काम चाललं आहे, पण प्रत्यक्षात प्रकृतीबद्दल जर बोललं तर तो फार आनंद मिळतो, असा काहीतरी या अभ्यासाचा विषय आहे. पंचमहाभूतांपासून जर बनलं असं पंचमहाभूत वगैरे नाव दिलं तर ते आपल्याला पटत नाही, पण लहानपणच्या शिक्षेपासूनचा विचार करू शकतो आता आपण. अशा प्रकारची प्रकृती जी आहे त्याचा आपला कसा संबंध आहे तर पंचमहाभूत आणि ज्ञानेंद्रिय याचा संबंध बघू. पंचमहाभूत आणि ज्ञानेंद्रियांचा संबंध बघू. तस्मात्वा एतस्मादात्म आकाशः संभूतः, म्हणजे आत्म्यातून प्रथम आकाश उत्पन्न झालं. सगळ्यात पहिल्यांदा आत्म्यातून आकाशाची उत्पत्ती झाली. जेव्हा काही सुरुवात झाली, आता आत्म्याला सध्या बाजूला ठेवलं आणि आत्म्यापासून परमात्म्यापासून जी उत्पत्ती झाली ती प्रथम आकाश उत्पन्न झालं. आणि आकाशामधून वायूची उत्पत्ती झाली, वायूमधून अग्नीची उत्पत्ती झाली, अग्नीमधून आप निर्माण झालं आणि आपामधून पृथ्वी निर्माण झाली. पृथ्वीचा आपला संबंध चांगला ओळखीचा आहे, आकाशाचाही आपण बघतोच आहे, वायूचा तर दिवसरात्र संबंध येतो आहे, अग्नीचाही जाण आहे. या सगळ्या प्रकारे आपण महाभूतांना पंचमहाभूतांना बघतो. पण त्यांचं स्वरूप पिंडी ते ब्रह्मांडी आपल्यामध्ये कसं आहे, प्रकृतीने आपल्यामध्ये कसं टाकलं आहे, हा जर विचार केला तर खरंच हा फार मोठा शिल्पकार आपल्याला वाटायला पाहिजे. या प्रत्येक पंचमहाभूतांना की एक असा विशेष गुण दिला आहे, एक विशेष गुण दिला आहे पंचमहाभूतांचा आहे, तो आपल्या लक्षात आणून दिला आहे. आता आकाशाचा जो गुण आहे, आकाशाचा गुण आहे विशेष गुण आहे त्याचा, जो आपल्याला सांगितल्यावर समजतो की तो आकाशाचा गुण आहे शब्द आणि त्याचं ज्ञानेंद्रिय आहे कान. म्हणून श्रवणाला आपण जास्त महत्त्व देतो, त्यावरती निरूपण करतेच आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा आकाशाचा जो गुणधर्म आहे तो शब्द आहे. म्हणजे ओंकार जो उमटला तो आकाशातून ध्वनी, तो शब्द आणि ते ग्रहण करणारे आणि त्याचा प्रसार करणारे कान म्हणजे श्रवण, त्याचं ज्ञानेंद्रिय म्हणजे कान आहे. म्हणजे पंचमहाभूतांचा संबंध आपल्याशी कसा आहे तो आधी कळला तर मग त्याचा उपयोग कसा करायचा आपण करू शकतो. दुसरं वायू आहे. वायू जे आहे पंचमहाभूतांपैकी दुसरं, त्याचा स्पर्श गुणधर्म आहे आणि तो त्वचेतून आपल्याला घेता येतो, त्वचा त्याचं ज्ञानेंद्रिय आहे. तिसरं आहे अग्नी. अग्नी म्हटलं तर त्याचं रूप आहे आणि रूप म्हणजे ते बघतायत कशातून, डोळ्यातून.
हे सगळे बघणारे अवयव फक्त बघतोय, त्याच्या मागचा आत्म्याचा प्रकाश आहे हे सगळं आपल्याला कळलंय. आत्म्याचा प्रकाश आकाश, आणि आकाशानंतर हे जे पंचमहाभूत आकाशापासून निर्माण झाले, म्हणजे मागे आत्मा आहे हे तर निश्चितच आहे. पण पुढे जे डोळे, कान, नाक, त्वचा दिसतंय त्या प्रत्येकाचा गुणधर्म आकाश, वायू, अग्नी आणि आणि आपाचा जो आहे तो रस. रस म्हणजे जीभ. जीभ रसना, ही जीभ ज्यापासून, जे जीभ हे ज्ञानेंद्रिय त्याचं आहे. आणि पृथ्वीचा आहे गंध. गंध म्हणजे नाक. आता आपल्या प्रत्येक ज्ञानेंद्रियांचा उपयोग आपण बघितला की श्रवण करणे म्हणजे आकाशाचा गुणधर्म आहे. नंतर त्वचेचा गुणधर्म वायू, नंतर अग्नीचा गुणधर्म डोळे, आपाचा गुणधर्म जीभ, आणि पृथ्वीचा घेण्याचा आहे का आपलं ज्ञानेंद्रिय जे आहे ते नाक आहे. मग आकाशाचा विशेष गुण जर शब्द आपण म्हटला तर आकाश म्हणजे केवळ रिक्त जागा नाही आहे. आपण एकदम लहानपणच्या शाळेत जाऊ शकतो आता या विवेचनामध्ये. आकाश म्हणजे केवळ रिक्त जागा नाही. आपल्याला वाटतं नुसतं रिक्त जागा आहे. वर जेव्हा विमानामध्ये उडून जातो तेव्हा दिसतं, विमानामध्ये जेव्हा उडून जातो त्या ठिकाणी आपल्याला सगळे ढगच ढग दिसतात, तरीसुद्धा ती रिक्त जागा वाटते. पण ती रिक्त जागा नाही, तर ती शब्द प्रसारणाची क्षमता आहे त्या ठिकाणी, शब्द प्रसाराची क्षमता आहे त्या ठिकाणी आहे. जर ती बंद झाली पोकळी तर शब्द निघणार नाही, आपले शब्द बाहेर पडणार नाहीत, अशी अवस्था आकाशामध्ये केलेली आहे. मग अशी रचना असताना शब्द कुठून उत्पन्न झाला, तर शब्द उत्पन्न झाला त्या स्पंदनातून. जसं आता महाशिवरात्रीला म्हणतात आहे की शिवानी डमरू वाजवला, डमरूचा नाद केला आणि ओंकाराची उत्पत्ती झाली, आणि त्या ओंकारापासून नादांची आणि स्पंदनाची उत्पत्ती झाली. तो कुठून आला, तो देणारा कोणीतरी आत्मा वेगळा असला तर तो आकाशामध्ये उत्पन्न झाला, ते स्पंदन रूपामध्ये निर्माण झाला. आणि प्रवाहित कुठे झाला, तो कुठे प्रवाहित झाला, सगळ्यात पहिल्यांदा तो आकाशामध्ये प्रवाहित झाला. मग आकाशामध्ये प्रवाहित झाल्यानंतर आपल्या संबंधात, आपल्या जन्मानंतर शब्द ग्रहण करणारं इंद्रिय म्हणजे आपलं कान आहे. शब्दग्रहण, त्या शब्दाचं ग्रहण करणारं इंद्रिय म्हणजे कान. म्हणजे जे ऐकू शकत नाही ते बोलू शकत नाही, त्यामुळे ग्रहण करणारं कान किती महत्त्वाचं आहे. जे ऐकू शकत नाही ते बोलू शकत नाही, त्याचा संबंध त्या ठिकाणी लागतो. नाही तर प्रत्यक्ष कुठून तरी आपल्याला ते ज्ञान मिळालं असतं, पण ते ज्ञान मिळण्यासाठी कान आवश्यक आहे, आणि ते श्रवण करणारे जे इंद्रिय आहेत ते कान आहे. आणि शब्दांचं अधिष्ठान म्हणजे आकाश आहे. शब्दांचं अधिष्ठान आकाश. आपल्याला वाटतं आहे आपण बोलतोय, प्रत्यक्ष ज्या ध्वनी येतात ते त्या आकाशातून रिडायरेक्ट होऊन येतात आहे. म्हणजे आकाशाचा आणि कानाचा सरळ सरळ संबंध आहे. मग दिशक श्रोत्रम म्हणजे दिशा, आणि म्हणजे श्रवणशक्ती. दिशा म्हणजे श्रवणशक्ती, आकाश म्हणजे दिशा. या सर्व दिशांच्या मध्ये म्हणतं तर श्रवणशक्ती या दिशांमधून येते. मग आता कान बाह्य अवकाशातील ध्वनी ग्रहण करतं, आपला कान अवकाशातील ध्वनी ग्रहण करतं. तसंच अंतःकरणामधली सूक्ष्म नादही तो ग्रहण करतं. अंतःकरणातून निर्माण झालेला नाद म्हणजे ज्याला नादब्रह्म म्हणतात, तो सुद्धा ग्रहण करतो. आता तो दोन्ही करणारा म्हणजे अंतःकरणातला आतून बाहेर येणारा आणि बाहेरून आत जाणारा, हा मधला प्रदूषणाचा भाग जरी सोडला तरी प्रत्यक्ष आकाशाचा आणि अंतरात्म्याचा असा संबंध जोडणारं इंद्रिय म्हणजे कान आहे. नादब्रह्म आणि आकाश म्हणजे अनाहत चक्र. आतून जो नाद निर्माण होतो तो सुद्धा न आठवलेला, न समजलेला असा नाद निर्माण होतो. तो सुद्धा आतून येलेला नाद कानांमध्येच ऐकू येतो, डोळ्यांमध्ये ऐकू. प्रत्येक ज्ञानेंद्रियांचं कार्य ठरलं आहे, त्याच्यामुळे श्रवणाचं इतकं महत्त्व आहे. तो सूक्ष्म नाद कुठे अनुभवतो, तो अनुभवतो चिदाकाशामध्ये वर. आणि वर अनुभवल्यानंतर आपल्या कानातून आपल्याला तो जाणवतो. म्हणून बाह्य आकाशात ध्वनी आणि चिदाकाशामध्ये नादब्रह्म. आता याचा फरक असा सांगायचा आहे की ज्या दिवशी योगी साधना करायला बसतात तेव्हा त्यांचा अंतर्नाद आणि चिदाकाशातला नाद ते एक करायचा प्रयत्न करतात. तो ध्वनी ओंकाराचा ते एकमेकांशी जोडायचा प्रयत्न करतात, त्याला योग म्हणतात. आणि आपण तो जोडत नाही तोपर्यंत आपण पंचमहाभूतांचा जो नाद आहे त्यातला नाद आपण कानांनी ऐकत असतो. हेच कान अंतरात्म्यातला आवाज आणि चिदाकाशातलं ब्रह्म या दोघांना जोडण्याचं काम पुन्हा कानच करतायत. म्हणजे डोळे बंद केले, सगळं अवयव आपण सगळे शांत केले तरी कानांचं काम सुरू आहे. म्हणजे इतकं महत्त्वाचं काम चिदाकाशातलं नादब्रह्म आणि अंतरातलं पण नाद दोन्ही जोडण्याचं काम. म्हणजे साधू किंवा संत किंवा जे समाधी लावतात ते सगळे अशा प्रकारे योग साध, त्यांचे डोळे बंद आहेत, त्यांच्या त्वचेचं काही काम चालू नाही, पण नाद बाकी त्यांना कानातून ऐकू येतो. इतकं श्रवणाचं काम, आपल्या कानांचं काम महत्त्वाचं आहे. नाकाचं काम तर आपल्याला माहितीच आहे पुढे जाऊन की आपलं प्राणच नाकातून बाहेर पडतोय. पण त्याआधी आपल्या जीवनासाठी आवश्यक असलेलं आकाश तत्व, ते शब्द आपल्याला आकाशस्य विशेष गुण शब्द, शब्दस्य ग्राहकम श्रोत्रम. मग पहिला श्लोक त्यावरती आला आहे की आकाशाचा विशेष गुण शब्द आहे. पहिला गुण आकाशाचा कोणता आहे, तो शब्द आहे. म्हणजे जीवनाचं खरं अर्थ शब्द समजणे आहे. आणि दुसरं शब्दस्य ग्राहकम श्रोत्रम,
आणि शब्द ग्रहण करण्याचं काम आपल्या कान करतात आहे. मग तस्मात श्रोत्रम आकाशत्व प्रतीकम, मग श्रवणे नैव ब्रह्मविद्या प्रवर्तते. आता जीवनामध्ये जर आपलं अंतिम कल्याण करायचं असेल तर ब्रह्मविद्या कळायला पाहिजे. मग ब्रह्मविद्या कुठून कळणार आहे? जसं विश्वामित्रांनी सांगितलेलं सगळं रामांनी ग्रहण केलं, ते कुठून ग्रहण केलं आहे? कानांनी. आणि ते सगळं साठवून ठेवलं आणि पुन्हा ते सोडलं असेल प्रतिध्वनी स्वरूपात, ते अनाहत ब्रह्म म्हणून पुन्हा ब्रह्मामध्ये विलीन झालं. ते कधीही नाश पावत नाही. आपले जे शब्द आहेत ते ब्रह्म कधीही नाश पावत नाही. म्हणून श्रुती स्मृती पुराणंसुद्धा का ऋषी आपल्याला देऊ शकले? कारण त्यांनी ते सगळे अनाहत नाद ऐकले आणि त्यांनी ते श्रवणाद्वारे ऐकलेले सगळे आपल्यासाठी लिहून ठेवले. इतका मोठा ब्रह्मांडाचा खेळ फक्त कानाद्वारे म्हणजे ऐकून, म्हणूनच त्याला श्रुती म्हणतात. श्रुती स्मृती पुराण, स्मृती म्हणजे आठवलं आणि श्रुती म्हणजे ऐकलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्यासाठी लिहून घेतल्या. म्हणजे आकाशाचा जो विशेष गुण आहे शब्द, त्या शब्दाचा ग्रहण करता आपल्याजवळ आहे तो म्हणजे कान आहे. म्हणून श्रोत्र आकाश तत्वाचं प्रतीक आहे. मग आपण प्रत्येक वेळी आपलं कानाकडे विचार केल्यानंतर आपण विचार करायचा की हे आकाश तत्वाचं प्रतीक आहे. मग आकाश कशाला दाखवतं? कशाचं प्रतीक आहे आकाश? सगळ्यात मोठा भाग असेल जीवनातला म्हणजे प्रकृतीतला ते आकाश आहे. कुठे नाही आकाश. आकाश म्हणजे बंद गोष्टीतही आहे आणि उघड्या गोष्टीत आहे. अशी विशालता जो आकाशाचा गुण आहे, जे समुद्रसुद्धा त्यापुढे लहान आहे. समुद्राची विशालतासुद्धा ज्यापुढे लहान आहे, ज्या समुद्राला सांभाळून ठेवतो असं आकाशतत्व, त्याला ग्रहण करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. आणि ते कान आहे हे आपल्याला लहानपणी शिक्षकांनी सांगितलेलं असतं, पण आपलं त्याकडे लक्ष जात नाही. आकाश सर्वव्यापी आहे म्हणून समुद्राला सुद्धा सांभाळतं, एवढ्या मोठ्या डोंगरांना सांभाळतं. अशा सांभाळणाऱ्या आकाशाला ग्रहण करण्याचं जे क्षेत्र आहे ते आपल्याजवळ कानाच्या स्वरूपात आहे. मग आकाश सगळ्यांना ग्रहण करतं. त्याचा एक महत्त्वाचा गुण आता आपल्याला प्रत्येकी आपल्या संबंधात पंचमहाभूतांचा आणि आपला संबंध जर शोधायचा असेल तर आकाशतत्व सगळ्यांना सांभाळतं, तरीही कशामध्ये लिप्त होत नाही. जय जय रघुवीर समर्थ असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे ह्या गोष्टीतून आपल्याला असं लक्षात घ्यायचं आहे, कान सगळं ऐकतात आहे. अशी कोणतीच गोष्ट नाही. आकाशाचा गुण आहे. आकाश धारण करणारे आपले कान आहेत. कान सगळं ऐकू शकतात. मग कान जसं आकाशाला कोणतीच गोष्ट स्पर्शत नाही. खडक लागला तरी त्याला स्पर्श होत नाही, पाणी लागलं तरी त्याला स्पर्श होत नाही, सुंदर सुंदर फुलं दिसले तरी त्याला स्पर्श होत नाही. सगळ्यांना सांभाळून घेतलं आहे. आवरण आकाशाचंच आहे, पण त्याला कोणत्याही प्रकारचा जसा स्पर्श होत नाही तसं आपल्या कानांनी सगळं ऐकायला येत आहे. चांगलंही ऐकायला येत आहे, वाईटही ऐकायला येत आहे. सगळं ऐकूनसुद्धा इकडून काय म्हणायचं आहे, कोणत्याही प्रकारचा आपल्या मनावर त्याचा परिणाम जर होत नसेल तर आकाशतत्वाचं कान हे रिप्रेझेंट करतात असं आपण म्हणू शकतो. म्हणजे साक्षीभावांनी जर कर्णांनी काम केलं, आपल्या कानांनी जर साक्षीभावांनी काम केलं, म्हणजे आतापर्यंत आत्म्याचा शोध घेण्याचा जर प्रयत्न केला तर आधी प्रकृती समजायला पाहिजे. जी प्रकृती आकाशाचा गुणधर्म सांभाळणारे आपले कान, त्यांनी साक्षीभावांनी सगळीकडे पाहता आलं पाहिजे. जी काही गोष्ट ऐकली, जी काही श्रवण केली, आकाशातून मिळालेला प्रतिध्वनी आहे तो इतरांच्या मार्फत जरी आला असला तरी तो आकाशाचा गुणधर्म आहे हे लक्षात घेऊन जर ज्या एखाद्या साधकांनी किंवा एखाद्या लोकांनी जर स्तुती किंवा निंदा दोन्हीकडे जर एकसमान बघता आलं तर आकाशतत्व आपण आपल्यामध्ये घेतलं असं आपण म्हणू शकतो. आकाशतत्व घेण्यासाठी एवढी तयारी पाहिजे, कारण गुण आकाशाचा आहे. जर वडिलांचा मुलगा वडिलांसारखा असतो तर ज्यापासून हे गुण आलेलं आहे ती प्रकृती जी आहे महत्त्वाची आकाशतत्व, ते तर सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं आहे. मग हे असताना त्यांनी म्हटलं आहे, आता म्हटलं त्यांनी की मनुस्मृतीमध्ये म्हटलं आहे पहिल्यांदा नाभीच्या वरचा भाग पवित्र आहे. नाभीच्या वरचा भाग पवित्र आहे आणि खालचा भाग अपवित्र मानला जातो. आवश्यक आहे. आपण 4 आश्रमांमध्ये सगळं सांगितलं आहे की नाभीच्या खालचा भाग हे आवश्यक आहे. पाय असल्याशिवाय आपलं शरीर उभं राहू शकत नाही. पण पवित्र आणि अपवित्र ह्या ज्या गोष्टी आहेत त्या नाभीच्या वरचा भाग मनुस्मृतीनं थोडंसं जुनाट विचार वाटतात, पण तरीही ते बरोबर आहे. त्यांनी वरचा भाग पवित्र सांगितला आहे, खालचा भाग अपवित्र सांगितला आहे. म्हणून आपण या ठिकाणी त्यांनी जेव्हा सांगितलं की शौचास जाताना, मी ते थोडं गाळते मनुस्मृतीतलं, कारण मनुस्मृतीमध्ये पुष्कळांचे मतभेद आहेत. आता या ठिकाणी सांगितलं उजवा कान आणि डावा कान हा सुद्धा विचार करा. उजवा कान आणि डावा कान ह्याला सुद्धा महत्त्व आहे. गोभील गुह्य सूत्रानुसार उजव्या कानामध्ये अनेक देवता आहेत. उजव्या कानामध्ये अनेक देवता आहेत. म्हणजे कोणत्या? वायू, चंद्र, इंद्र, अग्नी, मित्र आणि अरुण इतक्या देवता आपल्या उजव्या कानांमध्ये आहेत. म्हणजे जेव्हा आपण एखादा जर प्रसंग आला, कुणाचं जेव्हा ते विधी होतात स्मशानातले, त्या ठिकाणी गुरुजी समजावून सांगतात बरेचदा
की ह्या ठिकाणी याचा विधी करतोय आपण. जेव्हा कानांच्या बाबतीत जेव्हा म्हणतात तेव्हा या सगळ्या देवतांचा उल्लेख ते करतात. आणि तसंही म्हटलंच आहे की देवता असल्याशिवाय हे कान काहीच करू शकत नाही. त्याच्या मागे काहीतरी शक्ती असल्याशिवाय ते करू शकत नाही. जसं डोळ्याच्या मागे शक्ती असल्याशिवाय डोळे बघू शकत नाही, त्या प्रत्येकाच्या मागे एक देवता आहे. मग ती उजव्या कानाची जी देवता आहे त्या भरपूर देवता दिल्या आहेत उजव्या कानामध्ये. मग ते वायू, चंद्र, इंद्र, अग्नी, मित्र आणि अरुण. ह्यामुळे ताबडतोब आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की जेव्हा सद्गुरू मंत्र देतात तर उजव्या कानात देतात. जय जय रघुवीर समर्थ. या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात, त्या फक्त आपल्याला माहिती नसतात, त्यामुळे आपण लक्ष देत नाही. मग त्यांनी वायू, चंद्र, इंद्र इतके जर देवता त्या ठिकाणी आहे कानात, आणि ऐकावं त्यांनी ज्या ठिकाणी सद्गुरूंनी मंत्र दिला त्या कानाने आपण त्या सगळ्या गोष्टी ऐकायच्या. इतका पवित्र आपला उजवा कान आहे. मरुत सोम इंद्राग्नी मित्रा वर्णव तथैवच एते सर्वेच विप्रस्थ क्षोत्रे तिष्ठन्ति दक्षिणे. आणि मग या सर्व देवता उजव्या कानांमध्ये वास करतात. आता या उजव्या कानांमध्ये वास करतात म्हटल्यावर ताबडतोब आपलं त्याकडे लक्ष जायला पाहिजे. किती चांगला कान आहे आपला, ज्या ठिकाणी इतक्या देवता आहे. म्हणजे सतत त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता आली पाहिजे. कारण सद्गुरू त्या ठिकाणी आपल्याला कानात मंत्र देतात. ह्याचं कारण आता कळलं की उजव्या कानामध्ये इतक्या देवता आहे. आणि हा कान साधा नाही, ह्या कानामध्ये आकाशतत्व सामावलेलं आहे. त्यामुळे नकारात्मक गोष्टी सोडून सकारात्मक गोष्टी घेण्याची पात्रता माझ्या या उजव्या कानात आहे. असं जेव्हा आपल्याला लक्षात आलं तर मग आता दुसरी एक गोष्ट, डाव्या कानाबद्दल जर बोलायचं असेल तर आपण लहानपणी आठवत असेल, आपण केव्हाही एकदा शिंकलो, थुंकलो किंवा कोणी गुळण्या केलं, कोणी चुकून खोटं बोललं तर लागलीच कान पकडायचे. आणि त्यातल्या त्यात डावा, पहिल्यांदा डावा कान. आपल्याला वाटते गंमत आहे का? डावा कान पकडल्याबरोबर बोलल्याबरोबर अशुद्धतेची शुद्धी होते म्हणतात डावा कानाने. म्हणजे उजव्या कानाने चांगलं ऐकलं आहे, ऐकल्यानंतर जी काही अशुद्धता आहे, थुंकलो, शिंकलो, ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या, ताबडतोब डाव्या कानाला पकडा म्हणतात. ह्या सगळ्या गोष्टी आठवल्या जुन्या. आपल्या शाळेमध्ये सुद्धा कान पकडायला लावायचे. कान पकडणे ही सगळ्यात मोठी अतिशय चांगली गोष्ट आहे शिकण्यासाठी विद्यार्थी दशेमध्ये. मग कान पकडणे ही संकल्पना यासाठी आली आहे की श्रुते निष्ठ विनय चैव दंतोस्तिष्ठते तथानृते पतितानामचे संभाषे दक्षिणम श्रवणम स्मृशेत. म्हणजे नवीन कान पकडणे म्हणजे चूक स्वीकारणे. माझी जी चूक झाली ती उजवा कान कधी पकडणार नाही, पकडायचं असेल तर डावा. आणि माझी चूक झाली, जे काही चुकलं असेल माझ्या डाव्या कानाला म्हणायचं माझं चुकलं. डाव्या कानाला हात लागल्याबरोबर ती देवता जागृत होते इकडची आणि आशीर्वाद देते की तुझं चुकलेलं बरं होण्याची शक्यता आहे, पश्चाताप झाला आहे ना, त्यामुळे डावा हात. आणि गुरूंनी दिल्या कानामध्ये मंत्र उजव्या कानात. म्हणजे उजव्या कानाला आणि डाव्या कानाला सुद्धा वेगळं महत्त्व आहे. आणि डाव्या कान जेव्हा आपण पकडतो ही फक्त बाह्यकृती नाही आहे. कान पकडणे ही फक्त बाह्यकृती नाही, त्यामधून मन नतमस्तक होतं, इकडच्या गोष्टी इकडे प्रवाहित होतात. आणि माणसाला जर खरंच वाटलं, आपल्याला जरी समजत नसलं, वडिलांनी आणि शिक्षकांनी म्हटलं कान पकड, की ती प्रक्रिया आपोआप होते म्हणतात. आपल्याला कळत नाही कशी होते ती, पण आतमध्ये ज्या देवता आहे त्या कार्यरत होतात. डावा कान पकडल्याबरोबर ही वृत्ती तयार आहे आता हे ऐकायची, त्यामुळे आपोआपच पापक्षालन होतं. ही जी संकल्पना आहे जुनी, ती किती प्रगल्भ असली पाहिजे हे या गोष्टीवरून सिद्ध होतं. डावा कान पकडणे म्हणजे पश्चाताप, चूक, कोणतीही गोष्टी अशुद्धी घडली असेल तर ती डाव्याला हात कानाला लावून, आणि गुरूंचा संकेत दिला आपल्याला उजव्या कानात, त्यामुळे कानाला स्पर्श केला की सूक्ष्म अशुद्धीसुद्धा दूर होते. म्हणजे जे ऐकलंय ते शुद्ध करण्याची पात्रता माझं मन तयार होतं. मी डावा कान पकडला, चूक कबूल केल्याचा संदेश आहे. आपल्याला कळलं नाही की आपण ही चूक आपण मान्य केली की नाही, पण आपल्या गुरुजींनी आणि आपल्या आईवडिलांनी आपल्याकडून ते करून घेतलं आहे. जय जय रघुवीर समर्थ. अशी भाग्यवान पिढी आहे आपली. आपल्याला न कळता सुद्धा आम्ही कितीतरी वेळा कान पकडले. मग कान पकडल्यामुळे नाही म्हटलं तरी अप्रत्यक्षपणे आमच्या मनावर परिणाम झाला की आम्ही डावा कान पकडला, अशुद्धीपासून दूर झालो आणि शुद्धीच्या जवळ गेलो. मग मनोबल वाढवण्याचा हा संस्कार आहे. एक तर स्वतःचा कान पकडला, डावा पकडला, मान खाली घातली आणि मोठ्यांच्या समोर उभा राहिला. या सगळ्या कृती त्या डाव्या कानाच्या सोबत होत आहेत. मग या सगळ्या गोष्टी, त्याच्यानंतर ते यज्ञोपवीताचंही उदाहरण दिलं आहे त्यांनी की तो खालच्याशी संबंधित आहे काही ग्रंथींशी, त्यामुळे त्या ग्रंथी इथे उजव्या कानाला ते यज्ञोपवीत लटकवलं की त्या प्रकारचे रोग कमी होतात. ही सुद्धा एक मोठा संदर्भ यामध्ये यज्ञोपवीताच्या संबंधात आहे. कानाशी संबंध, उजव्या कानाला ते गुंडाळायचं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा पाहिल्या तर या गोष्टी किती प्रगल्भ हे लोक होते. मुलांच्या कानावर आता बघा, हलकंच मारायचं डाव्या कानावर, ही शिक्षा देण्याचा हेतू नसतो. हलकेच मारायचं जेणेकरून त्यांची जी अशुद्ध चक्र ते दूर होऊन शुद्ध चक्र इकडच्या कानातलं जे काही त्यांनी चांगलं ग्रहण केलं आहे
ते ग्रहण केलेलं त्यांनी ते आत्मसात करावं. म्हणजे ही चूक सहन करण्याची, कोणाचा तरी व्हिडिओ चालू आहे, चूक सुधारण्याची जी सवय आणि अंतःकरणाची शुद्धी आणि कान आकाशाचं प्रतिनिधित्व करतात. म्हणजे काय? आत्मा सर्वव्यापी आहे, साक्षी भावानी सगळीकडे पाहतो, निर्लेप आहे, निर्मळ आहे. या सगळे निर्मळ तत्व घेण्याचं काम आपल्याला कान करतात आहे. कानातल्या उजवीकडे आपल्याला चांगलं घ्यायचा संकेत मिळाला आहे, डावीकडे आपण पापक्षालन सुद्धा करू शकतो. थुंकल्याबरोबर कान पकडतोय, चूक झाली आहे माझी. या सगळ्या गोष्टी, ज्या जुन्या गोष्टी आठवतात ना, मग हे लक्षात येतं की पूर्वीचे लोक बोलता बोलता संध्याकाळी हे करत असताना तुम्हाला हे शिकवून जात होते की डावा कान पकडून तुम्हाला हे सगळं आपोआप मिळणार आहे, आमचे आशीर्वादसुद्धा मिळणार आहे, कारण तुम्ही त्या ठिकाणी नम्र झाले आहे. मग शब्द हे ब्रह्माचं रूप आहे आणि कान हे त्याचं द्वार आहे. कान हे त्याचं द्वार आहे. शब्द जर ब्रह्माचं रूप आहे, मग ते द्वार तसं ठेवता येईल का? फक्त लहानपणी शाळेत जाणं आणि ह्या सगळ्या गोष्टी शिकणं इतकं तर आहेच. आणि त्यासोबत जेव्हा वेदाध्ययन करत होते, वेद म्हणतात शब्द वै ब्रह्म, शब्द म्हणजे ब्रह्म आहे. हे जर त्यांच्या लक्षात आलं सद्गुरूंच्या, म्हणजे जे काही गुरुकुलं होती त्या ठिकाणी वेद म्हणताना कान हा शब्दमार्ग आहे ना, मग शब्दातून ज्ञान येतं. हा जो शब्द आपण मिळवतो, जिथे कुठे जातो तिथून शब्दातून ज्ञान येतं, शब्दातून वचनबद्धता येते. शब्द आल्याबरोबर मला कळतं मला काय करायचं, ज्ञान आलं. ज्ञान आल्यानंतर मला कोणता पेपर कसा सोडवायचा आहे ही वचनबद्धता येते. हो, मी हा पेपर असा सोडवणार, याचं उत्तर मी असं देणार. हे सगळं कानाद्वारेच होत आहे. सध्या बुद्धीचा उपयोगच झालेला नाही. लहानपणीपासून जेव्हा कानांवर संस्कार होतात त्यामध्ये बुद्धी अजून आलेलीच नाही. त्यांनी सांगितलं आधी ज्ञान येतं, मग शब्दातून वचनबद्धता येते, मग शब्दातून मंत्र प्राप्त होतात, गुरुकुलामध्ये त्या गोष्टी घडतात आणि शब्दातून संकल्पसुद्धा तयार होतात की आता मला 10वीला एवढं पर्सेंटेज मिळवायचं आहे, एवढ्या गुण मिळाल्याशिवाय मला पुढे जायचं नाही. हे सगळे शब्दसुद्धा शब्दातून निर्माण होतात. वडिलांना जेव्हा तो सांगतो कान पकडून की बाबा मी एवढं पर्सेंटेज मिळवणार आहे, म्हणजे त्याचा संकल्प आधी त्यांनी चांगलं ऐकलं, तेव्हा त्यांनी तो संकल्प केला, त्या सगळ्या देवता तुष्ट झाल्या. जेव्हा त्यांनी सर्व प्रकारचं प्रायश्चित्तसुद्धा डावा कान पकडून घेतलं. एवढा सगळा संबंध या लोकांनी आधी शिकून ठेवलेला आहे. कानाशी संबंध हे सगळं प्रत्येक ज्ञानेंद्रियांच्या बाबतीत आहे, प्रत्येक ज्ञानेंद्रियांच्या. म्हणून कान पकडणं म्हणजे वचनबद्धतेकडे आणि सत्याकडे जाणं. याचाच विपरीत परिणाम आपण आता बघतोय. कोणत्याही प्रकारची शिक्षा नाही, कोणतं कान पकडणे ही संकल्पनासुद्धा कोणाला मान्य नाही. तर पिढी कशी झाली आहे हे पण आता लक्षात येतं. आपण ऐकत होतो हा आपला काही मोठेपणा नाही, ते सांगत होते ते त्यांचा मोठेपणा नाही, ते एक प्रकारचे संस्कार होते. हे जे त्यांना ज्ञान होतं, कान पकडल्याने शुद्धी होते, कान पकडल्याने वचनबद्धता येते, कान पकडल्याने सत्य संकल्प येतात आणि कान पकडल्याने ज्ञान येतं. हे सगळं असताना आता कुठे ज्ञान येत आहे? ज्ञान जरी आलं तरी त्यापुढे नम्रता येत नाही आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा आताची पिढी बघतो तेव्हा कान पकडणं हा साधा संस्कार नसून ते खरंच एक प्रकारचं आपलं आयुष्य घडवणारं तंत्र आहे, असं आपल्या लक्षात यायला पाहिजे. म्हणून लोक किती हुशार होते. म्हणून पुन्हा परत या गोष्टींकडे जायला पाहिजे. कान पकडणे किती आवश्यक आहे. ह्या सगळ्या प्रकारच्या शिक्षा नाही आहेत, या कोणत्याही प्रकारच्या शिक्षा नाही. पण त्या शिक्षा करत असताना आईवडिलांचा हेतू हा होता, यांनी अतिशय उत्तम ज्ञानार्जन करावं, अतिशय उत्तम गुण मिळवावे, अतिशय उत्तम असा नागरिक बनावं, आम्हाला सुद्धा सतत मान द्यावा, कारण त्यांनी आमच्यासमोर कान पकडले. आता कोण मुलगा कान पकडतो आईवडिलांच्या समोर शोधून सापडणार नाही. आपणही चुकलो, आपली पिढीसुद्धा चुकते आहे. हे असे संस्कार घेतलेली आपली पिढी निदान कळल्यानंतर आपण त्यांच्या बाबतीत नतमस्तक तरी व्हायला पाहिजे, कृतज्ञता तरी व्यक्त करायला पाहिजे. या सगळ्या लोकांनी आपल्यासाठी एवढे संस्कार करून ठेवले. त्यानंतर चूक ओळखल्याबरोबर कान पकडतोय तो मुलगा, म्हणजे माझी चूक झाली. हे या ठिकाणी मला थोडंसं विशेष बोलायचं आहे की चूक झाली हे मान्य करणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. ती मान्य करण्यासाठी त्याची तयारी नसते मनाची, पण कान पकडल्यामुळे अप्रत्यक्षपणे तो त्या गोष्टीला मनातून तयार होतो. वरून तो तयार होणार नाही, आईवडिलांवर तो नाराजही होईल. पण हेच मुलं जेव्हा पुढे होतात, आम्ही हिला कान पकडले त्यामुळे आमच्या आईवडिलांचे आशीर्वाद मिळाले, हे म्हणायला सुद्धा कमी पडणार नाही. म्हणजे जे काही खोलवर संस्कार होतात ते सगळे त्याच काळात होतात. म्हणून कान पकडणे ही शाळेतली संकल्पनासुद्धा मला आठवली. आणि अहंकाराचं उच्चारण करणे म्हणजे अहंकाराची समाप्ती. वाटतं एवढ्या छोट्या गोष्टीवरून एवढं होत असेल, पण या सगळ्या गोष्टी घडत होत्या. म्हणून मुलं आईवडिलांना आणि शिक्षकांना मानत होते. हे सुद्धा आता सिद्ध व्हायला काही कमी पडणार नाही, कारण आता ज्याच्या विरुद्ध जे सगळं बघतोय त्यामुळे ही गोष्ट किती महत्त्वाची आहे हे सुद्धा आपल्याला पटतं आहे. आता चूक झाली, खूप चूक झाली. सगळ्यात पहिल्यांदा चूक झाली, हे ज्ञान नाही मिळालं, हे सगळ्या गोष्टी जरी सोडल्या तरी त्याचा अहंकार तर त्याला अडवतो. हे असं काही करायचं नाही आपल्याला.
आपल्याला त्या काळामध्ये हे ऐकायचं नसतं, मी बरोबर आहे, मी जे काही लहान मुलांना वाटतं, मोठेपणी जर वाटतं तर लहान मुलांना वाटणार नाही का? त्यांचा तो वयच आहे ते. मग चूक झाली की अहंकार त्यांना अडवतो की तू वाकायचं नाही. ही अगदी सरळ सरळ संकल्पना आहे. मी बरोबर आहे असं त्याला वाटत असतं, चूक माझी नाही हे सुद्धा त्याला वाटत असतं. मी असं कसं करीन, मी असं कसं कसं करणार आहे, जे काही चूक मला जे दाखवत आहेत ते असं मी काही करणार नाही. पण वडिलांनी जर म्हटलं, तो जर धाक दाखवला, त्यांनी कान पकड, नाही तर मी तुझ्याशी बोलणार, तिकडे तोंड करून उभा राहा आणि कान पकड. पकड म्हटल्याबरोबर त्याला नतमस्तक होऊन कान पकडल्यामुळे त्याचा अहंकार नाही म्हटलं तरी ठेचला जातो. नाहीही त्यांनी म्हटलं तरी त्याला ठेचल्याशिवाय त्याला घरातच घेत नाही कोणी. हे जी कडक शिक्षेचे प्रकार होते ते कानाशी, नादब्रह्माशी, आकाशतत्वाशी जे जोडलेलं ज्ञानेंद्रिय आहे त्याला जोडणार आहे. किती मोठी संकल्पना आणि किती मोठे वडिलांचे आणि ऋषीमुनींचे आपल्यावर आशीर्वाद आहे. मग ते प्रत्यक्षात मनात आणलेला तो एक अंतरिम आदेश आहे. त्याला आदेश मिळाला, आता आपल्याला या व्यतिरिक्त काहीही करता येणार नाही, आपल्याला कान पकडल्याशिवाय. मग तो पुढे जाऊन त्या गोष्टी लक्षात ठेवतो, जरी प्रत्यक्षात त्याला वाटत असलं की आपलं चुकलं नाही तरी. आता थांब, मी या गोष्टीसाठी उत्तरदायी आहे, ही सुद्धा गोष्ट तो तिथे उभा राहतो ना जेव्हा 5 मिनटं, त्या 5 मिनटामध्ये तो विचार, हां कदाचित माझं चुकलं असेल. ज्यावरती हे लोक सगळेजण म्हणतात त्यावरती चुकलं, कोणतं तरी आंतरपरीक्षण होत असेल आणि तो म्हणतो मी या चुकीसाठी उत्तरदायी आहे. अशी पिढी आहे का आता? या पिढीमध्ये एक तर शिक्षाच होत नाही, शिक्षा झाल्यानंतर आत्महत्येपर्यंत मुलं जातात, म्हणजे आत्मपरीक्षणाचा प्रश्नच येत नाही. या सगळ्या गोष्टी इतक्या बेसिक आणि इतक्या सगळ्या गोष्टी आपल्याजवळ आहेत, होत्या, त्या कुठे चालल्या हेच कळत नाही. शिक्षकांना सुद्धा माहिती नाही आणि आईवडिलांना सुद्धा माहीत नाही. हा नम्रतेचा आणि शरणागतीचा जो क्षण आहे, त्यामुळे कान पकडताना अंतःकरण म्हणतं मी सत्यापुढे झुकतो, मी सत्यापुढे. आज नाही झुकलो वडिलांच्या समोर, तरी जेव्हा मोठा होतो तेव्हा आम्हाला वडिलांनी ना असं सत्य शिकवलं, त्यामुळे आता मला असं कळतंय, हे तरी त्याच्या मनात येतच. म्हणजे सत्याचा संस्कार वडील आणि शिक्षक आपल्याला लहानपणापासून ते कानाचा उपयोग करून, आणि कानात कोणत्या देवता आहे आणि काय आहे हे ऋषींनी प्रत्येक वेळी समजावून सांगितलं आहे. ह्या देवता ऐकल्यामुळे जे येणार आहे बुद्धी, आता तर संस्कृतवरती मोठं लेखेवरून जे आता हा जो देवव्रत रेखे जो आला आहे त्याचंसुद्धा परीक्षण झालं आहे. आणि त्या परीक्षणामध्ये एका फॉरेनरनी लक्षात आणलं आहे, जितके जास्त संस्कृत श्लोक जो वाचेल त्याची बुद्धिमत्ता आणि सर्वसाधारण शाळेतली बुद्धिमत्ता यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. त्याचे जे संस्कृत शिकण्याची जी पद्धत आहे त्यामुळे त्याच्या बुद्धिमत्तेवरती फरक पडतो. या सगळ्या जुन्या गोष्टी जर पुन्हा बाहेर काढायच्या असतील तर आपल्यासारख्यांनाच जागृत व्हावं लागेल. एवढ्या साध्या कानांच्या गोष्टीवरून जर या सगळ्या गोष्टी आपल्या संस्कृतीच्या आपल्याला समजत असतील तर ऋषीमुनींना धन्यच म्हणायला पाहिजे. नुसतं गोत्र शोधून होणार नाही, त्यांचे जे संकल्पना आहेत त्या सगळ्या. मग कान मंत्रग्राहक, नारायण चेरेकर, मंत्रग्राहकता, मी दोनदा तुम्हाला काढून टाकलं ग्रुपमध्ये, तरी तुमच्या लक्षात येत नाहीये. कान म्हणजे मंत्रग्राहकता, आणि या कानांचं जर लक्ष असेल तर मंत्र ग्रहण करण्याची क्षमता कानात आहे. मंत्र ग्रहण करण्याची क्षमता कानांमध्ये आहे, आणि मंत्र भंग जर केला तर त्याला शिक्षा मिळते, हे सुद्धा कानांनीच ऐकलेलं आहे. दोन्ही गोष्टी कानांनी ऐकल्या. पुन्हा आकाशाचा गुण असल्यामुळे दोन्ही गोष्टींना समान बघण्याची संधी आपल्याला आपली बुद्धी देते. चुकले का वडील? वडील नाही चुकले. चुकला कोण? तू. मग सत्याकडे जायचं असेल तर तुला मोठ्यांचं ऐकावं लागेल. हे ऐकलंय कोणी? कानानी. कोणत्या कानानी? उजव्या कानानी. आता आपण म्हणायचं उजव्या कानानी ऐकलंय. कारण ऐकणारा डावा कान नाही आहे, तो अशुद्ध आहे. कारण तो अशुद्ध आणि नकारात्मक गोष्टी घेण्यासाठी तत्पर आहे. आणि उजव्या कानांमध्ये ज्या एवढ्या मोठ्या 5-5 देवता ठेवल्या, त्या देवतांनी ऐकलं, आणि ते ऐकल्यानंतर त्याची शुद्धी होऊन जर डावीकडे आलं तर त्याचं अंतःकरण शुद्ध होणार नाही. तर काय, तो 5-10 मिनिटाचा जो काळ त्याला मिळतो त्या ठिकाणी तो शांत होतो, हे निश्चितच आहे. मग गुरु मंत्र कानातच का देतात? मग ते जवळ घेऊन आपल्याला मांडीवर आपण त्यांच्यावर डोकं ठेवून असं नाही, त्यांनी कानामध्ये शाल टाकून कोणीही ऐकायचं नाही. अशा प्रकारचा गुरुमंत्रसुद्धा सद्गुरू जेव्हा देतात तेव्हा कान ग्रहण शक्ती, सद्गुरूंच्या मुखातून कान शुद्धता, ह्याचं ग्रहण शक्तीचं आणि शुद्धतेचं द्वार म्हणजे आपले कान आहे. आकाशाचा गुणधर्म शब्दांचा गुणधर्म सद्गुरूंना माहिती आहे. आता आपल्यापर्यंत मधल्या काळात आलो. आधी लहानपणाबद्दल बोललो, लहानपणी शाळेतली शिक्षा घेतली, त्यानंतर उत्तम प्रकारचं शिक्षण नाराजीनी का होईना, वडिलांवर नाराज होत, शिक्षकांवर नाराज होत घेतलं. पुढे जेव्हा मध्य वयात आलो त्या वेळात आपले सद्गुरू, जे ब्रह्माचाच अवतार आहे, परब्रह्म आपण म्हणतोय ना, ब्रह्मानंदम परमसुखदम, असे ब्रह्मानंद असलेले आपले सद्गुरू, त्यांचं ब्रह्मज्ञान आणि आपल्या कानामध्ये, उजव्या कानामध्ये देतात, तेव्हा ग्रहणशक्ती आणि शुद्धता ह्यांना खेचून घेण्याची सामर्थ्य आपल्या कानामध्ये आहे.
कानामध्ये हृदय आणि बुद्धी हा नंतरचा भाग आहे. आधी सगळ्यात पहिल्यांदा कानाचा, आणि कान मग संकल्प शक्ती करतात. गुरूंना एक प्रकारे सांगतात, हो तुम्ही सांगितलं तसं नाम मी घेईन. मग मुखाचा उपयोग होतो, मग आपल्या डोळ्यांचा उपयोग होतो. पण जेव्हा शाल सद्गुरू टाकतात तेव्हा सद्गुरू आणि शिष्य एवढेच आतमध्ये असतात आणि बरोबर ते उजव्या कानामध्ये त्यांचं ब्रह्मतत्व आपल्याला देतात. उजव्या कानामध्ये ही साधी घटना नाही आपल्या जीवनात घडलेली, अतिशय मोठी महत्त्वाची घटना आहे. हे सुद्धा आता मधल्या वयात कळायला पाहिजे. मग जेव्हा चुकीचं काम करतो तेव्हा आपल्या सत्यापासून दूर जातो. म्हणजे डाव्या कानाचं जर ऐकलं, म्हणजे या कानाने जर ऐकलं, नकारात्मक ऐकलं, तर आपण सत्यापासून दूर जातो. आणि उजव्या कानातून जे सद्गुरूंचं ऐकलं आहे ते सत्याकडे जातो. जय जय रघुवीर समर्थ. सत्याकडे जाण्याचं काम सद्गुरू करतात. तो द्वार म्हणजे आपला उजवा कान आहे. मग एक भाव स्वयंशुद्धीचा संकल्प मग जीव कधी ना कधी करतो. ज्या वर्षी आपण मंत्र घेतला त्या वर्षी नाही करणार, पण कधी ना कधी, जसं वडिलांचं आपल्याला 15 वर्षानंतर आठवतं शाळा संपल्यावर, शिक्षकांचं 15 वर्षानंतर आठवतं. प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते. 15 वर्षांनी आठवतात आपले शिक्षक, आपल्याला कानाला पकडत होते, मला कानाला पकडायला लावत होते. तसं सद्गुरूंचं काही वर्षांनी आठवतं, त्यांनी मला जे काही सांगितलं ते सत्य आहे. आणि त्याचा सत्य संकल्प मग मुखातून निघतो, हो आता मी सद्गुरूंचा ऐकणार. तेव्हा ते जागृत झाले असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यांनी त्यांचं काम परफेक्ट केलं आहे. त्यांनी उजव्या कानामध्ये त्यांची ब्रह्मविद्या आपल्याला दिली आहे. आपल्या शिष्याला जे काही आवश्यक आहे ते त्यांनी दिलं आहे. असं स्वयंशुद्धीचा संकल्प तो जीव करतो. म्हणजे कुठून आला हा संकल्प? ब्रह्मातून आला, आकाशतत्वातून आला, आकाशतत्वातून आपल्या सद्गुरूंजवळ आला. सद्गुरूंनी आपल्या त्या उजव्या कानात फुंकला, आणि उजव्या कानात फुंकल्यानंतर काही वेळ तो तसाच राहिला. कोणतीही गोष्ट बीजारोपण केल्यानंतर काही दिवस बीज तसंच राहतं जमिनीमध्ये. त्याचं सगळी सुपीकता जमीन आली, पाणी आलं, सगळं वातावरण आलं की बरोबर जसं डौलात पीक उमलतं तसं त्यांचा जो शब्द आहे तो शब्द मग संकल्पामध्ये बदलतो. आणि मग तो जीव म्हणतो, हो 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 आता मला सद्गुरूंचं आठवलं, सद्गुरूंनी मला हेच सांगितलं होतं, बरोबर उजव्याच कानात सांगितलं होतं. ते ब्रह्मनिष्ठ सद्गुरू होते. ते सगळं मला आणि एकदा का पटलं की झालं, जीवाचं कल्याण झालं. ते करत राहिलं पाहिजे मोठ्या लोकांनी. ही बाकी परंपरा आपण निश्चित पाळायला पाहिजे. आता कानाला जर स्पर्श केला तर म्हणे सूक्ष्म नाडीचं जागरण होतं. कानाला स्पर्श केला तर सूक्ष्म जाणवतं आहे आपल्याला. जर कळलं ना या सगळ्या गोष्टी जाणवतील. कानाखालच्या मागच्या ज्या नाड्या आहेत त्या मन, स्मृती, संस्कार आणि अंतःप्रेरणेसाठी असतात मागच्या. आणि जेव्हा चूक होते, मनाची स्पष्टता ढसा, चूक झाल्याबरोबर जाणवतं या नाडीमध्ये काहीतरी दोष आहे, स्मरणशक्ती भ्रमिष्ट होते आणि विवेकाची नाडी सैल होते. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण ऐकतो. एवढी कुठे परंपरा आपल्याला माहिती आहे? या सगळ्या घटना त्यांनी आधी अनुभवल्या. मग कानाला स्पर्श केल्याने आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा विवेक नाडी जागृत होते. उजव्या कानाला हात लागल्यावर आध्यात्मिकदृष्ट्या. आणि कानाला जेव्हा ही गुरु शिष्य गाणारे लोक सुद्धा जेव्हा गुरुचं नाव घेतात तेव्हा कानाला हात लावतात. त्यांची नाडी त्या ठिकाणी गुरूंच्या समोर ते नतमस्तक होतात. या सगळ्या नाड्या ऋषीमुनींना माहिती आहे. आपल्या सगळ्याच नाड्या त्यांना माहिती आहे, कुठे काय आहे, कुठे अशुद्ध आहे, कुठे शुद्ध आहे. निदान आम्ही त्यांचं ऐकल्यानंतर त्यांच्या ऐकण्यामुळे तरी निदान काही ना काही फरक पडतो. मग ही चूक स्वीकारण्याची जी प्रकृती आहे ती चूक मानण्याची क्षमता, नुसती प्रकृती नाही, ती चूक मानण्याची क्षमता त्यांच्यामध्ये येते. मग भौतिक प्रगती जिथे त्या भौतिक प्रगती करता ते ऐकून जी साधना त्यांची होते ती साधना तिथून प्रगट होते. त्यामुळे अंतःकरण शुद्धी होते. आता त्याचे फायदे, चूक स्वीकारण्याची साधना होते, नम्रतेचे संस्कार होतात, अहंकाराचं शमन होतं, विवेकाचं जागरण होतं आणि देवत्व टिकवण्याचा संकल्प होतो आमच्या सद्गुरूंनी कानात दिलेल्या मंत्रामुळे. या सगळ्या लहानपणापासून घडत असलेल्या आपल्या या ज्या घटना आहेत त्या घटनांचे साक्षीदार आपण आहोतच. ही साक्षीदार घटना आपण कसं विसरू शकतो? ही घटना पुढे न्यावी, साधी कृती आहे. उच्च दर्जाची अंतर्लीन अशी आध्यात्मिक क्रिया आहे ही. विद्यार्थ्यांनी चूक केली की गुरु कान धरायला लावतात. ही शिक्षा नसून हे गणेश तत्व जागृत करणे. आता आणखी एक संकल्पना, आज कोणाचा तरी खूप आवाज येतो. हे जे गणेश तत्व आहे, गणेश कशाची देवता आहे? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आपल्या प्रत्येक गोष्टीचा श्रीगणेश आपण गणेशापासून करतो. आणि गणेश आकाश तत्व आहे. म्हणजे पहिलं तत्व ओंकाराचं कोणतं असेल तर गणेश तत्व, ज्याला ओंकार म्हणतो. ओंकार म्हणजे आपल्या अक्षरांची सुरुवात. त्या आकाशाचा तो गुणधर्म आहे, तो ओंकार तत्व आहे. तेच आपण त्याचं रूप आपण गणपतीच्या स्वरूपात, गणेशाच्या स्वरूपात, म्हणजे गणपती बुद्धी हे जे तत्व आहे. विद्यार्थ्यांनी चूक केली की गणपती आणि बुद्धीचा संकल्प तयार होतो.
कारण बुद्धीचा देवता आणि प्रत्येक वेळी गणेश आराधना करा त्यापेक्षा ह्यांनी हे जे सांगितलं ते तत्त्व जागृत करण्याचं काम कानाद्वारे गणपतीसारखं, गणपतीचे कान जसे त्या प्रकारे हा विद्यार्थी करू शकतो. कान म्हणजे गणेशाचं संग्राहक चिन्ह आहे. असा कान असते गणेशाचा, जसा कान आहे वाईट तसं टाकून द्यायचं आणि चांगलं आपल्याजवळ घ्यायचं, हे सगळं करण्याचं काम गणेश तत्व करतं. ते गणेश तत्व म्हणजे आपले स्वतःचे कान. त्याच्या डोळ्याशी आपली तुलना होत नाही. त्याचे डोळे छोटे छोटे आहे ज्ञान संपन्न करण्यासाठी. तो ज्ञानाचा भाग वेगळा आहे डोळ्याचा, पण कानाचा जर भाग विचार केला तर गणेशाशी याचा संबंध जोडतात. म्हणून शाळेमध्ये विद्या आणि गणेश या दोघांनाही महत्त्व आहे. हे जे गणेश तत्व कानाच्या स्वरूपात आपल्याजवळ आहे त्याचा उपयोग विद्यार्थ्यांनी करावा, म्हणून गुरु आपले प्रयत्न करत असतात. कान म्हणजे हे गणेश माझी पुन्हा बुद्धिमार्गावर आण, असं त्याला सांगून सांगून कान पकडणं, स्वीकारणं, अंतरात्म्याची अहंकाराचं उच्चाटन आणि स्वतःशी मिलन, या सगळ्या गोष्टी त्या. मग दुसरी एक शिक्षा आहे अजून. एक जी शिक्षा झाली कान पकडण्याची ते आपण अनुभवलं. ते बेंचवर उभं राहणं हे वगैरे सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. कोंबडा करायला सांगतात. कोंबडा जेव्हा लहानपणी करायच्या त्यासुद्धा गोष्टीला एवढं मोठं तत्त्व आहे. प्रत्येक ज्ञानेंद्रियाचं महत्त्व आहे. कोंबडा करणे, कानांना पकडणे, कानांना पकडल्यावर बसणे उठणे, कानाला पकडायचं आहे दोन्ही, आणि खाली उठतात आणि बसतात, खाली उठतात आणि बसतात, अशा ज्या उठाबशा काढतो त्यांनी म्हणे प्राणशक्ती वाढते. म्हणजे आपण जे फडाफड मुलांना मारतो आजकाल, फाडकन न विचार करता, कोणतंही ज्ञान नसताना केलेली कृती आपल्या शास्त्राला मान्य नाही. आपण विनाकारण जी कृती करतो, आपल्या मुलांवर जसं फाड मारणे, ते कोडगे होत आहेत मुलं. ह्यांच्या ज्या शिक्षा पाहिल्या त्या शिक्षांनासुद्धा एक प्रकारचा संस्कार आहे हे कळल्यानंतर खरंच कृतकृत्य आणि धन्य वाटायला होत आहे. ह्या प्रकारे जर त्यांनी कान पकडायला लावला, कान पकडल्यानंतर नुसता कान नाही, खाली बस आणि उठ, खाली बस आणि उठ, म्हणजे प्राणशक्ती. कोणती वाईट शिक्षा दिली त्यांनी? त्यांची प्राणशक्ती जागृत झाल्यावर पुढे वाकणे, मागे जाणे, अहंकाराचं दमन करणे, मागे जाणे, हे सगळं सतत त्याला चुकीची जाणीव करून देत असतं. या सगळ्या चुकीच्या जाणीवरून मग त्याची उग्रता जी असते ना, मला काही होऊ शकत नाही, माझा जो अहंकार आहे तो अहंकार त्या ठिकाणी त्याचा कमी होतो. कमी म्हणजे काय, निघूनच जातो. लहानपणचे मुलं कसे होते हे आठवल्यानंतर खरंच आजकालच्या पिढीशी संबंध जर जोडला तर या सगळ्यांपेक्षा अतिशय वेगळी पिढी होती. त्यांचा अहंकार राहण्याचं काही कारण, कितीही त्यांच्या मनात आईवडिलांबद्दल वाटलं तरी त्यांनी कधीही राग केला नाही. ते पुढे जाऊन म्हणतात, माझे आईवडील होते आणि माझे शिक्षक होते म्हणूनच मी फक्त या सगळ्या गोष्टी करू शकतो. म्हणजे त्यांच्या शिक्षासुद्धा आपल्या कामाच्या होत्या. मग अवकुंच मनातली उग्रता शांत आणि मनातले विचार कमी आणि जास्त होत राहतात. या सगळ्या गोष्टी कोंबड्या करण्यात सुद्धा असतात. मग कानाची नाडी, मूत्राशयाचं पचन क्रिया, ही खालची जी मगाशी काही भाग सोडण्याचा प्रयत्न केला, कारण ते मनुस्मृतीतला काही भाग मला बोलायचं नाही, कारण त्यावरती अतिशय वेगवेगळे विचार निघतात. मग ती कानाची नाडी, आणि ह्याला आताच्या भाषेमध्ये सुपर ब्रेन योग म्हणतात. सुपर ब्रेन योग असा जो म्हणतात त्याला. मग आता जे आपण नवीन पद्धतीमध्ये बघतो हे सगळं आपल्याला परंपरेने आधीच मिळालेलं आहे असं म्हटलं तर काय वावगं होईल. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आपल्याला खरंच मागच्या या गोष्टींची आपल्याला जाणीव होते आणि आपण किती भाग्यवान आहोत याची जाणीव आपल्याला होते. आणि हे संपून आज मी थोडं 5 मिनटं आधी थांबते, कारण माझ्याकडे कोणी येत आहे, त्यामुळे झालेली सेवा मी आपल्या चरणी अर्पण करते आणि या ठिकाणी थांबते. आवाहनं न जानामि तवार्चन, पूजांचैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीकृष्ण. जय श्री कृष्ण. ताई, आज आपण पंचमहाभूतातलं आकाश तत्व आणि त्याशी प्रतिनिधित्व करणारं हे आपलं शब्द ब्रह्म आणि ते शब्द आणि आपले कान याच्याशी संबंधित आपण आम्हाला माहिती दिली. खूप आनंद वाटला आजचं प्रवचन ऐकून. यापुढे आपण आम्हाला वेळ देणार आहात.